नमस्कार. आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शिरूर शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी शिरूर पोलिसांकडून शहरात रूट मार्च काढण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या या रूट मार्च दरम्यान गावातील भागांची पाहणी करण्यात आली. तसेच नागरिकांना शांतता व सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन करण्यात आले. शिरूर शहरात हा रूट मार्च शांततेत पार पडला असून पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला. FS न्यूज शिरूर. शिरूर शहरामध्ये नेमकं कशा पद्धतीने या सणानिमित्त प्रोटेक्ट केलेलं आहे का आपण होमगार्ड किंवा आपल्या या स्थानिक या ठिकाणी पोलिसांचं कशा पद्धतीने तुमचं नियोजन असणार आहे उद्याच्या उद्या दिनांक 28 मे रोजी सर्व ठिकाणी बकरी ईद साजरी करणार आहे. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनकडील 6 अधिकारी, 30 कर्मचारी तसेच मुख्यालय RCP पथक याच्याकडील 15 कर्मचारी व 10 होमगार्ड असं सर्वांनी एकत्रितरित्या शिरूर शहरामध्ये रूट मार्च केलेला आहे. याचा उद्देश हा शहरामध्ये शांतता नांदावी व येणारा सण हा शांततेत पार पडावा हा उद्देश आहे. आजपर्यंत साहेब या ठिकाणी जेव्हापासून तुम्ही या पोलीस ठाण्याचा चार्ज घेतलाय तेव्हापासून अशी कुठल्या प्रकारची घटना घडली नेमकं काय कशा पद्धतीने नियोजन असतं काय याच्यामध्ये वरिष्ठांचं मार्गदर्शन माननीय SP साहेब म्हणा, ॲडिशनल सर म्हणा किंवा DYSP साहेब म्हणा यांचं वेळोवेळी मार्गदर्शन असतं. तसंच नागरिकाचा जो सहभाग असतो सर्व सणांमध्ये हा उत्स्फूर्तपणे असतो आणि सामंजस्याने आपल्या शिरूर शहराची परंपरा आहे की सर्व सण उत्सव हे सामंजस्याने आणि चांगल्या पद्धतीने शांततेत पार पडतात. हा वसा कायमस्वरूपी राहावा अशीच मी अपेक्षा ठेवतो आणि आपला उद्याचा सण पण शांततेत पार पडेल अशी याची मला खात्री आहे. नागरिकांना काय आव्हान करतो? सोशल मीडियाद्वारे जर काही पोस्ट असतील समाज माध्यमामध्ये येणाऱ्या तर त्याच्यावर लक्ष ठेवून कोणताही गैरसमज करून घेऊ नये. जर काही अडचण असेल तर तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क साधावा. सर्व निराकरण केलं जाईल आणि त्याच्यातून मार्ग काढला जाईल.